नमस्कार। आज आपण डायरेक्ट कुकरमध्ये भात कसा बनवायचा किंवा कसा शिजवायचा ते पाहणार आहोत आणि तांदूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण काय आहे ज्याच्याद्वारे आपण सुटसुटीत आणि मोकळा भात बनवू शकतो ते बघूया। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल कीप लर्निंग ऑलवेज वर। इथे मी 1 कप किंवा 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ इथे वापरू शकता। आता आपण हे तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ 2 ते 3 पाण्याने। बघा इथे मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊ। पाण्याचं प्रमाण काय घ्यायचं आहे, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेले आहेत त्याच वाटीने पाणी मोजून घेऊ। 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी आपण इथे पाणी घालून घेऊ, कारण आपण कुकरमध्ये हे शिजवणार आहोत आणि ज्या प्रमाणाने मी आता तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही भात बनवला तर तो एकदम सुटसुटीत आणि मोकळा तयार होतो। बघा 1.5 वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही तांदूळ कितीही घेतले तर त्याच्या 1.5 पट पाणी घालायचं आहे। आता आपण तांदूळ आणि पाणी कुकरमध्ये लावून घेऊयात, म्हणजे कुकरमध्ये घालून घेऊयात। या पद्धतीने आपण जर कुकरमध्ये भात शिजवला तर आपला वेळही खूप कमी लागतो आणि गॅसही खूप कमी संपतो। आता इथे मी चवीनुसार पाव चमचा मीठ घातलेला आहे। जर तुम्ही मीठ नसतील घालत तर तुम्ही नका वापरू। आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि गॅस चालू करून हाय फ्लेमवर आपण कुकरला 1 शिट्टी काढून घेऊयात। 1 शिट्टीच काढायची, त्यातूनच आपला मोकळा भात तयार होतो। आता बघा गॅसची फ्लेम हाय आहे आणि 1 शिट्टी आपली झाली की आपण गॅस बंद करून घेऊ। आता कुकर जेव्हा थंड होतो म्हणजे त्यातली हवा सगळी निघून जाते तेव्हाच आपल्याला कुकर खोलून बघायचा आहे। लगेच आपल्याला शिट्टी उचलून बघायची नाही। आता बघा गॅस बंद करून 10 मिनिटे झालेले आहेत आणि कुकर चांगला थंड झालेला आहे, म्हणजे त्यातली हवा निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि मोकळा आपला भात तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी ही साधी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।